हेमा स्वयंपाकघरात आली आणि मोठ्या जाऊबाईंना आवाज देत म्हणाली, ताई. वैशाली पाठीमागे वळली. काय गं, एवढ्या सकाळी? माझ्याकडे काय काम आलं आहे आता? हेमा हसत म्हणाली, वहिनी, तुम्ही हे काय दिवस रात्र काम करत असता? अगं हेमा, घरातली कामं सोडून मी कशी बसू शकते? ताई, काम तर रोजचं असतं. थोडा वेळ स्वतःसाठीही काढायला हवा ना. बघा ना, मी पार्लरला चालले. तुम्ही पण चला माझ्याबरोबर. थोडं फेशियल वगैरे करून घ्या. दिवाळी येते ना. वैशाली हात पुसत म्हणाली, अगं नाही गं, आत्ताच पार्लरला जाऊन काय उपयोग? घरात दिवाळीची 100 कामं पडली आहेत. हेमा थोडी नाराज झाली. हे काय ताई, तुम्ही पण अगदी जुन्या विचारांच्या बायका सारखं बोलता. आजच्या काळात जगायला शिका ना. घरातलं सगळं काम फक्त सुनेनंच करायचं का? बघा, आज रविवार आहे, माझी सुट्टी आहे. आधीच ठरवलं होतं की आज मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घेणार, म्हणूनच तुम्हाला बोलवायला आले. तुम्ही पण माझ्याबरोबर चला, थोडं रिलॅक्स व्हा. दिवाळी आली की आपण दोघीही छान दिसू. वैशाली थोडं हसली, पण तरी म्हणाली, अगं तुला लक्षात येत नाही का? दिवाळीच्या आधी साफसफाई करावी लागते आणि साफसफाईत तुझं सगळं मॅनिक्युअर पेडिक्युअर खराब होईल. काय ताई, तुम्ही पण ना. सफाईची चिंता का करताय? मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. घर मी सांभाळते. नको गं हेमा, मी नंतर एखाद्या दिवशी जाईन पार्लरला. आता तुझे दीर आणि नवरा ऑफिसमधून येतील, त्यांच्यासाठी चहा नाश्ता करायचा आहे, नाहीतर सासूबाई ओरडतील. हेमा खट्याळपणे म्हणाली, ताई, तुम्ही पण ना 24 तास फक्त काम काम आणि काम. थोडं स्वतःसाठीही जगा. वैशाली शांतपणे म्हणाली, तुला जायचं असेल तर जा, मी नंतर जाईन. खरंच ना ताई? मग नक्की जाल ना? हो, पण आता खूप कामं आहेत. हेमा थोडी गंभीर झाली. ताई, लक्षात ठेवा, या घरातल्या लोकांसाठी कितीही केलं तरी त्यांना कधी समाधान मिळत नाही, असं म्हणून ती पार्लरकडे निघून गेली. तिला जाताना पाहून वैशाली मनाशीच म्हणाली, ही हेमा पण ना कधी कोणाचं ऐकणार नाही. थोड्या वेळाने वैशाली सासूबाईंसाठी चहा घेऊन आली. चहाचा कप सेंटर टेबलवर ठेवत ती वळली. तेवढ्यात गीताताई म्हणाल्या, अगं 1 मिनिट थांब बरं. हो आई, बोला. आज छोट्या सूनबाईला सुट्टी आहे ना, मग ती दिसत का नाही? कुठे गेली? आई, ती कामानिमित्त बाहेर बाजारात गेली आहे. एवढं काय काम निघालं की तिला बाजारातच जावं लागलं? बघ ना, कायम बाहेर फिरत असते ती. माहीत नाही आई. वैशाली, तुला सगळं माहीत असतं, पण सांगत नाहीस. वैशाली शांत स्वरात म्हणाली, आई, संध्याकाळची वेळ झाली आहे. मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. मी स्वयंपाकघरात जाते. ती निघून गेली. गीताताई मात्र मनात विचार करू लागल्या, या दोन्हीही सुना नेहमी मिळूनच राहतात. एकीची चूक दुसरी लपवते आणि दुसरीची चूक पहिली. रविवारीसुद्धा या हेमाचा पाय घरात टिकत नाही. आज ती आली की विचारायलाच पाहिजे. थोड्याच वेळात हेमा पार्लरमधून आली. थेट आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात गीताताईंनी आवाज दिला, हेमा. हेमा वळली. काय झालं आई? मला आवाज दिलात? हो. सांग बरं, कुठून आलीस तू? हेमा खट्याळपणे हसली, आई, मी पार्लरमधून आले. खरं तर मी तुम्हाला शोधत होते, पण घरात दिसलाच नाहीत, नाहीतर तुम्हालाही माझ्याबरोबर पार्लरमध्ये घेऊन गेले असते. तुला पार्लरशिवाय दुसरं काही दिसत नाही का? घरात कामं नाहीत का? गीताताईंनी रागाने विचारलं. हेमा थोडं हसत म्हणाली, सासूबाई, तुम्ही पण काय बोलत आहात? मी घरात नेहमीच काम करते. ऑफिसमधून आल्यावरही सगळं सांभाळते. अहो, स्वतःसाठीही थोडं काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणूनच पार्लरला गेले होते. मी तर मोठ्या ताईंनाही म्हटलं होतं, चला माझ्याबरोबर, पण त्यांनी नकार दिला. म्हणाल्या, चहा नाश्ता आणि स्वयंपाक करायचा आहे, म्हणून मी एकटीच गेले. गीताताईंच्या डोळ्यात चीड चमकली. माझ्यासमोर जास्त नाटकं करू नकोस. तुला काय एवढी गरज होती पार्लरला जाण्याची? रोज पाट्या उचलतेस का तू? हेमा शांतपणे म्हणाली, पाट्या नाही उचलत आई, पण काम तरी करते ना मी, म्हणूनच म्हटलं, महिन्यातून 1 दिवस तरी माझा स्वतःसाठी असावा. आणि मी पार्लरला फक्त महिन्यातून एकदाच जाते. त्यात काय गुन्हा आहे? माझ्या ऑफिसमधल्या बायका तर 15 दिवसांनी, काही तर आठवड्याला जातात. मी तर उलट पैसे वाचवते.
तू ना मला पैशांचा रोप दाखवू नकोस, समजलीस ना? गीताताई कडाडल्या. चल जा आणि तुझं काम बघ. दिवसभर बाहेरच असतेस तरीही समाधान नाही. हेमा थोडं हसत म्हणाली. अहो आई, तुम्ही नेहमी एवढं रागात का असता? थोडं हसून खेळून बोला ना. त्याने मनही शांत राहतं आणि शरीरही ठीक राहतं. राग केल्याने 10 आजार लागतात बरं. गीताताईने रागाने हात झटकला. जा जा, मोठी आली मला ज्ञान देणारी. हेमा निघताना मनात म्हणाली, या आईना कधीच सुधारणार नाहीत. काही दिवसांनी गीताताई फ्रीज उघडायला गेल्या. फ्रीजचं दार उघडताच त्यांच्या तोंडून निघालं, हे काय आहे? जर मी लक्ष ठेवलं नाही ना तर या दोन्हीही सुना उधळपट्टी करून घर मोकळं करतील. त्यांनी मोठ्याने हाक मारली. सुनबाई, कुठे आहेस? आई, काय झालं? वैशाली धावत आली. गीताताई रागाने फ्रीज दाखवत म्हणाल्या, हे बघ, फ्रीज पूर्ण भरलेलं आहे. काही ठेवायला जागाच नाही. तू फ्रीजची साफसफाई करत नाहीस का? आई, सगळं नीट ठेवलंय ना? वैशाली शांतपणे म्हणाली. अगं, एवढ्या डब्यात काय भरून ठेवलं आहेस? आई, एका डब्यात हिरवी चटणी, दुसऱ्यात लाल चटणी आणि तिसऱ्यात आलं लसूण पेस्ट आहे. फार काही नाही. मग एवढं का ठेवतेस? नंतर सडतं आणि फेकावं लागतं. एवढी चटणी बनवायची गरजच काय? आई, कालच केली आहे, आजच संपेल. मला जास्त हुशारी दाखवू नकोस. कालच केली म्हणे. गीताताईंचा स्वर तिरसट झाला. थोडं फ्रीज नीट ठेव बाई. सगळं मिक्स करून ठेवतेस, काही सापडतच नाही. क्षणभर थांबून त्यांनी हुकूम दिला. चल, लवकर एक सफरचंद कापून माझ्या रूममध्ये घेऊन ये. हो आई, वैशाली म्हणाली आणि निघून गेली. गीताताईंनी डोळे फिरवले आणि मनात म्हणाल्या, दिसतही नाही काय ठेवलंय काय नाही. एवढा भरलेला फ्रीज, ना कोणती भाजी सापडते ना कोणतं फळ. त्या आपल्या रूममध्ये गेल्या आणि मुलीला फोन लावला. अगं बाळा, तू इथलं टेन्शन घेऊ नकोस. इकडं सगळं ठीक आहे. मी आहे ना. तू बरी आहेस ना? आणि तुझ्या सासूबाई? हो आई, मी ठीक आहे. मी तर ह्याच विचारत होते. यावेळी दिवस किती पटकन गेले. बघ ना आई, आत्ताच नवरात्री संपली आणि आता कोजागिरी पौर्णिमा आणि त्यानंतर लगेच दिवाळी. गीताताई थोडं हसत म्हणाल्या. अगं हो बाळा, खरंच माझ्या लक्षातच आलं नाही. दिवाळी इतकी लवकर आली. अजून घरातली साफसफाई केली नाही आणि या सुना मी नाही सांगितलं तर एकाही कामाला हात लावणार नाहीत. बरं झालं तू आठवण करून दिलीस. अजून आठवडा बाकी आहे. पण आजपासूनच सांगते, दररोज थोडं थोडं काम केलं की वेळेत सगळं पूर्ण होईल. अगं आई, आधी ऐक ना. अगं बाळा, मी नंतर बोलते. आधी यांना कामं सांगते, नाहीतर या सुना आज नाही उद्या करत बसतील आणि शेवटी काहीच होणार नाही. असं म्हणून गीताताईंनी फोन ठेवला आणि मनाशीच म्हणाल्या, बरं झालं माझ्या मुलीने वेळेवर आठवण करून दिली, नाहीतर या दोघींचा काही भरोसा नाही. त्यानंतर त्या जोरात ओरडल्या, वैशाली, हेमा, कुठे आहात? सासूबाईंचा आवाज ऐकताच वैशाली पटकन बाहेर आली आणि म्हणाली, हो आई. तोपर्यंत हेमा देखील बाहेर आली. गीताताईंचा आवाज संपूर्ण घरभर घुमला. हे बघा, सणासुदीचे दिवस सुरू आहेत. नवरात्रीनंतर लगेच दिवाळी येते. अजून घराची साफसफाई सुरूच नाही. वेळ कमी आहे. त्यामुळे लगेच कामाला लागा. आधी साफसफाई पूर्ण करा, मग फराळाला लागा. 8-10 दिवसाचाच तर वेळ आहे. आणि हेमा, तू ऑफिसमधून थोडी रजा घे. मोठ्या सुनेला मदत कर, म्हणजे कामं लवकर होतील. हेमा थोडी चिडलेलीच म्हणाली, आई, मी ऑफिसला जाते. असं कसं मी रजा घेऊन घरात बसू? गीताताईंचा चेहरा रागाने ताणला गेला. तूच का एकटी ऑफिसला जातेस? दुसऱ्यांच्या घरातल्या सुना ऑफिसला जात नाहीत का? त्या कांचन काकींची सून ही नोकरी करते. पण बघ, ती आधी साफसफाईला लागली आहे आणि तरीही ऑफिसलाही जाते. त्यामुळे मला जास्त नाटकं नकोत हेमा. हेमा हात कमरेवर ठेवत म्हणाली, काय आई? किती कामं करून घ्यायची आहेत आमच्याकडून. मला काही घराची साफसफाई करायची नाही. मी ऑफिस बघू की झाडू फडका करू? आणि कालच मी मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून आले. माझी नखं खराब होतील. हे ऐकताच वैशालीने लगेच कुजबूज केली. अगं हेमा, काय बोलतेस तू? चूप राहा बरं.
हेमा लगेच वळून म्हणाली, ताई, आपण माणूस आहोत, मशीन नाही. घराची कामं आणि साफसफाई दोन्हीही कसं करायचं? आणि आई तर म्हणतात ऑफिसमधून रजा घे. गीताताईंच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. जास्त छुईमुईपणा नको हेमा. कापसाच्या भावलीसारखी वागू नकोस. हात लावला की मळेल अशी. शांतपणे मोठ्या सुनेबरोबर कामाला लाग आणि ऑफिसमधून रजा घे. हेमा हसत म्हणाली, आई, मला एक आयडिया आली. हे ऐकून वैशाली मनातच म्हणाली, आता ही काय नवीन खुमखुमी काढते? हेमा गीताताईंच्या शेजारी बसत म्हणाली, आई, आजकाल घर साफसफाईसाठी लोक येतात ना, एक फोन केला की सगळं करतात. फर्निचर हलवतात, कोपरा कोपरा स्वच्छ करतात आणि फार पैसेही लागत नाहीत. तुम्ही परवानगी दिलीत तर मी आत्ताच बुकिंग करून टाकते. गीताताईंच्या कपाळावरच्या आट्या अधिक गडद झाल्या. सर्वात आधी तू माझ्या शेजारी बसली आहेस, ते उठ. हेमा थोडी गोंधळली. काय झालं आई? मी शेजारी बसले तर? कितीदा सांगितले तुला माझ्या शेजारी बसायचं नाही? तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का की सासूच्या बरोबर बसायचं नसतं? हेमा थोडं हसत म्हणाली, सॉरी आई, मी तुम्हाला माझ्या आईसारखं समजून बसले, पण विसरले की तुम्ही माझी सासू आहात. गीताताई रागाने उठल्या. कान उघडे ठेवून ऐक हेमा, माझ्या घरात बाहेरचं कोणी साफसफाईसाठी येणार नाही. तुम्हा दोघींचा काय उपयोग मग? अजून 30 वर्षाच्याही नाहीत आणि आत्ताच कामं टाळायला लागलात. नाश्त्यानंतर शांतपणे दोघी मिळून साफसफाईला लागा. वैशाली सावध स्वरात म्हणाली, आई, राग मानू नका, पण हेमा चुकीचं बोलत नाही आहे. बाहेरच्यांना बोलावलं तर 2-3 माणसं येतील, पटकन सगळं करून जातील. हेमा लगेच पुढं म्हणाली, हो नाही, तेच तर मी म्हणते. तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका, मी देईन. माझ्या वहिनीसुद्धा असंच करतात. त्या स्वतः साफसफाई करत नाहीत. 2-3 दिवस लोक येतात आणि घर चमकून जातं. गीताताईंचा आवाज आता खडखडीत झाला. हेमा, तुझ्या माहेरी चालत असेल ते, पण माझ्या घरात नाही चालत. तुझ्या माहेरची चाल इथं पाडू नकोस. आणि मी सांगितले ना, माझ्या घरात परकी माणसं, तेही पुरुष, आत येणार नाहीत. आणि मोठी सूनबाई, तूही आता हिच्या रंगात रंगतेस का? 4 वर्षांपासून तू एकटीच साफसफाई करत आली आहेस. तेव्हा बाहेरचं कोणी बोलवायचा विचार केला नाहीस. आता जाव आली म्हणून सवय बदलू नकोस. दोघी मिळून काम करा, बाहेरचं कोणी येणार नाही. हेमा काहीतरी बोलणार इतक्यात वैशालीने पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवत कुजबुजली, हेमा गप्प बस, आता नको बोलूस. पण गीताताईंचा संयम सुटला होता. हेमा, तुला माझं बोलणं लक्षात येत नाही का? किती वेळा सांगू तुला? तुला नोकरी करायची परवानगी दिली आहे ना? पण जर तू अशीच वागलीस तर तीही बंद करीन मी. हे ऐकून खोलीत क्षणभर शांततेचं वादळ दाटलं. हेमाच्या चेहऱ्यावरचं हसू हरपलं आणि वैशालीने नजरेनं तिला शांत राहायचा इशारा केला. वैशाली पाठ मोरीन हेमाला म्हणाली, हेमा, चल इथून, चल. ती तिला हाताला धरून जवळजवळ ओढतच आत घेऊन गेली. स्वयंपाकघरात पोहोचल्यावर वैशाली शांतपणे म्हणाली, हेमा, मन असो वा नसो, घराची स्वच्छता आपल्यालाच करावी लागणार आहे. सासूबाईंचं म्हणणं न ऐकलं तर घरात पुन्हा विनाकारण तमाशा उभा राहील. म्हणून बरी गोष्ट म्हणजे आपण शांतपणे काम करूया. मी सगळं साफ करते, तू फक्त माझं ऐक आणि जे सांगते तेच कर. आणि सुट्टी घेऊ नकोस. तू ऑफिसला जा, मी इथं सगळं सांभाळेन. फक्त जेव्हा तू घरी असशील तेव्हा थोडी मदत कर. नाहीतर सासूबाईंचं ऐकलं नाहीस तर तुझं ऑफिसलाच जाणं त्या बंद करून टाकतील. हे ऐकताच हेमा चिडून म्हणाली, ठीक आहे ताई, पण माझी आई अशी सासू नाही बरं का. माझी आई तर किती छान सासू आहे. माझ्या वहिनींना कधी त्रासच नाही, कारण आई त्यांच्याशी जुळवून घेते आणि वहिनी देखील आईच्या मनाचा मान राखतात. पण या आपल्या सासूबाई, अरे बापरे, जणू चित्रपटातल्या सासू वाटतात. माझी आई आणि माझी काकी, त्या दोघी सासवा खरंच सोन्याच्या आहेत. त्यांच्या सुना खुश राहतात कारण त्या सुनांच्या मनाने वागतात. सासू सुनांचं ऐकते, सून सासूचं ऐकते. पण इथे तर आपल्या नशिबात तसं काही नाहीच. वैशाली थोड्या कठोर आवाजात म्हणाली, हेमा, आता थांब. पुरे झाला तुझा राग.
थोडं गप्प बस. सासूबाईंनी ऐकलं तर त्यांचं तांडव सुरू होईल आणि मग आपल्याला काय शिक्षा मिळेल सांगता येत नाही. म्हणून आता राग सोड आणि कामाला लागू. तू ऑफिसचं टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं सांभाळते. हेमा नाराज स्वरात म्हणाली. खरंच ताई, तुम्ही सासूबाईंना खूप सहन करता, पण मी नाही करू शकत. तुम्ही आहात म्हणून शांत बसते मी, नाहीतर सासूबाईंना मी 1 मिनिट उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. वैशाली तिला हात धरून म्हणाली. हेमा, वाद घालून प्रश्न सुटत नाहीत गं. चल आता कामाला लागू. ठीक आहे ताई, चला, हेमा म्हणाली आणि दोघी पुन्हा स्वच्छतेला लागल्या. थोड्याच वेळात हेमा ओरडली. अगं ताई, इकडे ये ना, हे बघ जरा. वैशाली जवळ येत म्हणाली. काय आहे बघू. तेवढ्यात गीताताई मागून शांतपणे उभ्या राहिल्या. हेमा म्हणाली. ताई बघा ना, या खोलीत काय ठेवलं आहे. हा पंखा तर अगदी जुन्या जमान्याचा दिसतोय आणि ही एवढी मोठी पेटी, यामध्ये काय असेल बरं. तेव्हाच गीताताई थंड आवाजात म्हणाल्या. काय गं, काय जुन्या काळातलं आहे. हेमा मनातच म्हणाली. वा, सासूबाईंचं कान तर विजय इतकं वेगानं ऐकतात. दोघी लगेच मागे वळाल्या. हेमा हसत म्हणाली. आई, हे सगळं तुम्हीच ठेवलं आहे का इथे. मी म्हणते याला एक्सचेंज करून टाकूया ना. आता दिवाळीमध्ये एक्सचेंज ऑफर सुरू आहे. याच्या बदल्यात आपण काहीतरी नवीन घेऊ शकतो. गीताताई पुढे येऊन एकदम उपरोधिक स्वरात म्हणाल्या. अच्छा, मग एक काम कर, मलाच एक्सचेंज करून टाक. मी पण जुनी झाले ना. मला देऊन नवीन सासू घेऊन ये, जी तुला काहीही चुकीचं बोलल्यावर टोकणार नाही. काय म्हणतेस, अशी कुठली ऑफर आहे का. हेमा लगेच वैशालीच्या कानात कुजबुजली. ताई, जर असा बाजार असता ना तर मी सासूबाईंना आजच बदललं असतं. गीताताईंनी ऐकून घेतलं आणि म्हणाल्या. काय कुजबुजतेस, थोडं मोठ्यानेच बोल ना. त्या स्वतःशीच कुजबजल्या. या दोघींना दिवाळीची स्वच्छता करायला सांगितली आणि या तर घरातलं सामानच विकायला निघाल्या. या आजकालच्या सुना स्वतःला काय समजतात कुणास ठाऊक. मी एक एक करून हा संसार उभा केला आणि ही काल आलेली हेमा सगळं एका दिवसात बदलणार. थोडा श्वास घेत त्यांनी आवाज चढवला. अगं बायानो, मी मेल्यानंतर माझ्यासोबत माझं सामानही जाळून टाका, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरातली एकही वस्तू बाहेर जाणार नाही. समजलं का. हेमा पुन्हा वैशालीच्या कानात कुजबुजली. ताई, या पेटीत असं काय आहे की आई ते सामान काढू देत नाहीत. अहो, या बदल्यात तर किती काय काय नवीन घेता येईल. वैशाली मंद हसली आणि म्हणाली. अगं हेमा, मला या घरात येऊन 4 वर्ष झालीत. दरवर्षी स्वच्छता करते, पण सासूबाईंनी मला कधीच त्या पेटीला हात लावू दिला नाही. आणि तुला तर इथे 6 महिनेच झालेत. मग तुला त्या पेटीला हात लावू देतील असं तुला खरंच वाटतं का. माहीत नाही गं, त्या सामानाशी काहीतरी भावना जोडलेल्या असाव्यात. तेवढ्यात गीताताईंचा कडक आवाज आला. सुनबाई, घरातलं एकही सामान इकडचं तिकडं झालं नाही पाहिजे. जर काही सापडलं तर एका पिशवीत पॅक करून तिथेच ठेव. समजलं का. हेमाने शांतपणे हो म्हणून मान डोलावली. गीताताई रागाने तिथून निघून गेल्या. त्या गेल्यानंतर हेमा वैशालीकडे वळून म्हणाली. ताई, हे सगळं काय आहे गं. सासूबाई इतक्या विचित्र का बोलल्या. वैशालीने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. हेमा, तू शांत बस. पटापट काम आवरूया. उद्या तुला ऑफिसला जायचं आहे आणि आता खूप उशीर झाला आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रदीप घरी आला. हेमाने हसत विचारलं. तुम्ही आज लवकर आलात का. हो, पण तू ऑफिसला गेली नव्हतीस का. गेले होते, पण अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन परत आले. का बरं, एवढं काय खास काम होतं. हेमा त्रासिक स्वरात म्हणाली. तुमच्या आईमुळे. त्या म्हणाल्या घराची साफसफाई कर नाहीतर नोकरी सोड. मग माझ्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. प्रदीप थोडं हसून म्हणाला. अगं हेमा, आईला सवयच आहे. तू नवीन आहेस, हळूहळू सगळं जमतं. आता तर सुरुवात आहे म्हणून ती असं करते. तुला ऑफिसला जाऊ देते हेच काय कमी आहे का. हेमा रागाने म्हणाली. पण प्रदीप, मला एक गोष्ट समजत नाही. तुमच्या आई एवढ्या जुन्या वस्तू का सांभाळून ठेवतात. त्या विकून का टाकत नाहीत. साफसफाई करताना किती त्रास होतो. आणि तुमच्या आजी आजोबांच्या काळातला जो पंखा आहे ना, मी आईला म्हटलं होतं तो एक्सचेंज करून नवीन घेऊया, पण त्या तर माझ्यावरच ओरडल्या.
प्रदीपचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, हेमा, तुला घराची साफसफाई सांगितली होती, घरातला इतिहास नाही पुसायला सांगितला. ज्या पंख्याबद्दल तू बोलते आहेस तो माझ्या आईच्या वडिलांनी दिलेला आहे. तो फक्त एक पंखा नाही, आमच्या आजोबांची शेवटची आठवण आहे. म्हणूनच आईने तो जपून ठेवला आहे. आता सांग, जर मी तुला म्हटलं की तुझ्या माहेरवरून आलेला सोफा विकून टाकतो आणि त्याच्या जागी नवीन घेतो, तर तू मला तो विकू देशील का? हेमा चिडून म्हणाली, अहो तुम्ही ही ना, माझ्या माहेरचा तो सोफा फक्त 6 महिन्यांपूर्वी घेतला आहे. आणि तुमच्या आईचा पंखा तर किती वर्षांचा आहे. दोघांमध्ये फरक आहे ना? प्रदीप शांत पण ठाम स्वरात म्हणाला, फरक फक्त काळाचा आहे. भावना तशाच आहेत. तुझ्या माहेरच्या सामानाशी तुझ्या भावना जोडलेल्या आहेत, तसंच माझ्या आईच्याही त्या जुन्या वस्तूंबरोबर भावना गुंफलेल्या आहेत. हेमा काही क्षण शांत राहिली, मग नुसतंच म्हणाली, ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. चला जेवायला वाढू का? प्रदीप नाराजपणे म्हणाला, नको, मी अर्ध्या तासाने जेवतो. असं म्हणून तो बाथरूमकडे गेला. वेळ सरकत राहिली. एके दिवशी हेमा स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, ताई ऐका ना. वैशाली हात चालवत म्हणाली, हो बोल ना हेमा. ताई, या दिवाळीच्या साफसफाईनं तर अंगात दमच राहिला नाही, पण काम मात्र वेळेवर झालं. एकसारखं काम करताना वेळ कसा गेला कळलंच नाही. आता 1 दिवसाची पूर्ण सुट्टी घेऊन मी फक्त आराम करणार. थोडा विसावा घेऊन मग ऑफिसला जाईन. वैशाली हसली आणि म्हणाली, हो हेमा, तू बरोबर बोलते आहेस. आपण दोघी न थांबता काम करत होतो. थकून गेलोच ना. पण यावर्षी मला तुझी खूप मदत झाली. तुझ्यासाठी ही पहिली दिवाळीची साफसफाई होती सासरची. ती थोडी हसली आणि म्हणाली, चल मी नाश्ता बनवते, तोपर्यंत तू तयार हो ऑफिससाठी. तेवढ्यात गीताताईंचा आवाज आला. सुनबाई. हेमा आनंदाने वळली आणि म्हणाली, आई, सगळ्या घराची साफसफाई झाली आहे. आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही. गीताताईंच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. हो, मला दिसतंय घर स्वच्छ झालं आहे. आता तुम्ही दोघी आज तुमच्या नंदेच्या घरी जा. हेमा चकित होऊन म्हणाली, नंदेच्या घरी? पण का आई? आम्ही स्नेहलताईंच्या घरी का जावं? गीताताई शांत पण ठाम स्वरात म्हणाल्या, अगं, तुला तुझ्या जाऊबाईने सांगितलं नाही का? वैशाली आश्चर्याने विचारलं. काय आई? तुमच्या नंदेच्या घरी दिवाळीची साफसफाई करायची आहे, म्हणून तुम्ही दोघी जाऊन तिची थोडी मदत करा. हे ऐकताच हेमाचे डोळे विस्फारले. ती वैशालीकडे अविश्वासाने पाहत होती. वैशालीने गीताताईंना हळूवार उत्तर दिलं, हो आई, आम्ही जातो. ठीक आहे, असं म्हणून गीताताई निघून गेल्या. पण त्यांचं जाणं होतं तोच हेमा रागाने वैशालीकडे वळली. ताई, तुम्ही असं लगेच हो कसं म्हणालात? किमान मला विचारायला तरी हवं होतं ना, मला जायचं आहे की नाही? वैशालीने शांतपणे उत्तर दिलं. हेमा, रागाने गेलं तरी जावंच लागेल आणि प्रेमाने गेलं तरीही. मग रागाने का जावं? हेमा चिडून म्हणाली, आपण त्यांच्या घराचे नोकर आहोत का? त्यांच्या घराची साफसफाई आपण का करायची? वैशालीचा आवाज थोडा कडक झाला. हेमा, प्रत्येक गोष्टीवर वाद घालणं योग्य नसतं. कधी कधी शांत राहणंच बुद्धिमत्तेचं लक्षण असतं. हेमा डोळ्यात संताप घेऊन म्हणाली, ताई, तुम्हाला गप्प राहायचं असेल तर तुम्ही राहा गप्प, पण मी नाही राहणार. मी कुणाच्याही घरी नोकर म्हणून जाणार नाही. असं म्हणत ती रागाने तिथून निघून गेली. काही वेळाने गीताताई हेमाला आवाज देऊ लागल्या, पण हेमाने लक्षच दिलं नाही. तेव्हा वैशाली तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, हेमा, काय करते आहेस? आई केव्हापासून तुला हाक मारत आहेत. जाऊन विचार त्यांना काय हवं आहे. हेमा नाराजपणे म्हणाली, ठीक आहे ताई, जाते. ती गीताताईंच्या खोलीत आली आणि विचारलं, बोला आई, मला का हाक मारत होता? गीताताई रागाने म्हणाल्या, तुला आवाज देऊन देऊन माझा गळा कोरडा पडला आणि तू काय कानात कापूस घालून बसली आहेस का तुझ्या खोलीत? लक्षात ठेव, एक दिवस मी तुझा तो मोबाईल फोडून टाकीन. बस महाराणीसारखी मोबाईल घेऊन खोलीत बंद. तुला या जगात काय चाललंय याचं काही देणं घेणंच नाही. हेमा शांतपणे म्हणाली, आई, माझ्याकडे काय काम होतं ते तरी सांगा. गीताताईंनी भुवया वक्र केल्या. मी ऐकले तू माझ्या मुलीच्या घरी जायला नकार दिलास. हेमा निराधाराने म्हणाली, हो, जे काही ऐकलं आहे ते अगदी बरोबर आहे. गीताताई चकित झाल्या. काय म्हणालीस तू?
हेमा ठामपणे म्हणाली, आई, मी नंदेच्या घरी साफसफाईला जाणार नाही. जर तुमच्या मुलीला त्यांच्या घराची साफसफाई करायची असेल तर त्यांनी त्यांच्या नंदेला बोलवावं. मी त्यांच्या घरातली मोलकरी नाही. गीताताईंच्या डोळ्यात संताप उसळला. आज येऊ दे माझ्या मुलाला. तो आल्यावर मीच तुला सांगते. तुला जावं लागेल आणि माझ्या मुलीच्या घरी कामही करावं लागेल. आणि जर माझ्या मुलाने तुला पाठवलं नाही तर माझं नाव बदलून ठेव. हेमा थंड पण ठाम स्वरात म्हणाली, मग आई, तुमचं दुसरं नाव शोधून ठेवा. कारण मी तर तुमच्या मुलीच्या घरी जाणार नाही. असं म्हणून ती संतापाने निघून गेली. गीताताई बडबडू लागल्या. माहीत नाही हिच्या आईने काय खाऊन हिला जन्माला घातलंय. प्रत्येक गोष्टीचं उलट उत्तर देते. हिच्यावर तर काही संस्कारच नाहीत. काम सांगितलं तर वाद वाद आणि फक्त वाद. एक दिवस हिच्या आईलाच बोलावून दाखवीन आणि लेकीच्या सगळ्या तक्रारी सांगेन. तेवढ्यात दारात उभी राहून हेमा थंड आवाजात म्हणाली, आई, तुम्हाला माहीत नाही का माझ्या आईने मला काय खाऊन जन्माला घातला आहे? ती म्हणाली, हॉस्पिटलला जाण्याच्या आधी मी पाणीपुरी खाल्ली होती आणि फक्त 4 तासात माझा जन्म झाला. बाकी राहिली गोष्ट माझ्या चुका आणि माझ्या वागण्याची. जर तुम्ही माझ्या आईला माझ्या चुका सांगणार असाल तर मीही तुमच्या चुका सांगेन. मग बघते मी माझे आई बाबा मला इथे कसे ठेवतात. तेवढ्यात प्रदीप शांतपणे मागून आला आणि हेमाच्या पाठीशी उभा राहिला. त्याला पाहताच गीताताईंच्या डोळ्यात पाणी दाटलं. थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, सुनबाई, मी असं काय चुकीचं बोलले की तू माझ्याशी असा वाद घालतेस? मला का धमकवतेस तू? हे ऐकून प्रदीपचा चेहरा कठोर झाला. गीताताईंचा आवाज रडवेला झाला. माझी या घरात काहीच किंमत उरली नाही रे प्रदीपा. जर कोणी माझी काळजी करत नसेल तर मी इथे राहून काय करू? मला या घरातून जायचं आहे. प्रदीप हळू आवाजात म्हणाला, आई, असं काय झालं? तू रडतेस का? गीताताई ओघळणारे अश्रू पुसत म्हणाल्या, मी तुझ्या बायकोला फक्त एवढंच सांगितलं होतं, तुझ्या नंदेच्या घरी जाऊन थोडी मदत कर. सणाचे दिवस आहेत. ती एकटीच सगळी कामं करते आणि बघ ना, तुझी बायको माझ्यावरच ओरडायला लागली. म्हणते मी कुणाची नोकर नाही. जास्त काम करायला लावलं तर सगळ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करीन. सासूबाई, हेमा चिडून म्हणाली, तुम्ही किती खोटं बोलता. असं काहीच झालं नाही. जे तुम्ही सांगत आहात ते पूर्णपणे खोटं आहे. तुम्ही मला स्नेहलताईंच्या घरी साफसफाईसाठी पाठवायचं म्हणालात आणि मी फक्त मी नोकर नाही एवढंच म्हटलं. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या मोठ्या सूनबाईंना विचारा. त्या बाहेरच बसल्या आहेत. गीताताई पुन्हा रडल्या. प्रदीप, बघ जरा, ही कशी उलट बोलते. ठीक आहे आई, मी आत्ताच विचारते. असं म्हणत हेमा वैशालीला हाक मारली. वैशाली आत आली. हेमाने विचारलं, ताई, मी काय चुकीचं बोलले होते? वैशाली थोडा वेळ शांत राहिली आणि मग नजर खाली करून म्हणाली, हेमा, मला या गोष्टीत ओढू नकोस. तू प्रत्येक गोष्टीवरून वाद करतेस. तू कोर्ट कचेरीबद्दल बोलली आहेस. असं म्हणून वैशालीने तोंड फिरवलं. हेमा स्तब्ध झाली. ताई, तुम्ही काय बोलताय? मी कोर्ट कचेरीबद्दल कधी बोलले? तुम्ही खोटं का बोलताय? हेमाने मागे वळून पाहिलं. प्रदीप तिच्या मागे उभा होता. ती म्हणाली, जर तुम्हाला या सगळ्यावर विश्वास ठेवायचाच असेल तर ठेवा, पण मी जे कधी बोललेले नाही ते मान्य करणार नाही. मी पुन्हा सांगते, कोर्ट कचेरीचा उल्लेख मी केला नव्हता. प्रदीप रागाने ओरडला. खबरदार, एक शब्दही तोंडातून बाहेर काढलास तर बघ, तुला माझ्या बहिणीच्या घरी जाऊन मदत करावीच लागेल. हेमा थंड पण ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही मला डोळे मोठे करून पाहू नका प्रदीप. मला सुद्धा डोळे मोठे करता येतात. जबरदस्तीने मला कोणीही कुठे पाठवू शकत नाही. समजलं का? प्रदीप संतापून ओरडला. तू माझं ऐकणार नाहीस? हेमा शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तुम्हीच सांगा. जर मी तुम्हाला म्हणाले तुम्ही माझ्या माहेरी चला, तिथं रंगकाम सुरू आहे, माझ्या भावाला थोडी मदत करा, तर तुम्ही जाल का? तेवढ्यात गीताताई पुढे आल्या. अगं, तू कसली बाई आहेस? जावई सासरवाडीला जाऊन काम करायला लागला तर लोक काय म्हणतील? हेमाने लगेच प्रत्युत्तर दिलं. मग वहिनीने नंदेच्या घरी जाऊन काम केलं तर ते लोकांना सुंदर दिसतं का? प्रदीपचा राग ओसाडून वाहू लागला.
काय म्हणालीस? परत एकदा बोल, हेमा निराधाराने म्हणाली. मी सांगते, जे तुम्ही करत आहात ते चुकीचं आहे. केवळ साफसफाईसाठी असं वागणं तुम्हाला फार महागात पडेल, लक्षात ठेवा. घरातला तणाव हवेत गच्च दाटून राहिला होता. शब्दांपेक्षा शांततेत अधिक गर्जना होती. तेव्हा प्रदीप संतापाने म्हणाला, ते माझ्या बहिणीचं घर आहे, समजलं का? आई जे सांगेल तेच तुला करावं लागेल. हेमा शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाली. का बरं? लग्नाच्या वेळी अशी काही अट ठरली होती का? मी कोणत्या स्टॅम्प पेपरवर सही केली होती का? की तुमच्या आईने माझ्याकडून कोणतं कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं होतं की त्या जे सांगतील तेच करायचं? मग ती वैशालीकडे वळली. आणि ताई, तुम्ही असं खोटं कसं बोलू शकता? तुम्हाला खरंच कळत नाही का काय चुकीचं चाललं आहे? हेमा सगळ्यांकडे पाहत निराधाराने म्हणाली. जर माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला ना, तर हे चांगलं होणार नाही तुमच्यापैकी कुणासाठीच. लक्षात ठेवा सगळ्यांनी. गीताताई रागाने उठल्या. बघितलंस का प्रदीप, कशी उघडपणे धमक्या देत आहे? बोलव तिच्या आईला इथे, हेमा चिडून म्हणाली. हो, बोलवा ना, माझ्या आई बाबांनाही बोलवा. आणि त्यालाही बोलवा, ज्यानं हे लग्न ठरवलं होतं. प्रदीप तिरस्काराने म्हणाला. त्याला कशाला बोलवायचं? त्याचा काय संबंध? हेमा ठाम आवाजात म्हणाली. का नाही बोलवायचं? ज्याने हे लग्न ठरवलं त्यानेच तर हमी दिली होती की मला या घरात कधीच त्रास होणार नाही. मग जबाबदारी त्याचीच ना? गीताताई कपाळावर हात मारत म्हणाल्या. अगं देवा, कोणत्या मुहूर्तावर हे लग्न ठरवलं होतं आणि ही सून पदरात पडली? प्रदीप रागाने ओरडला. आत्ताच तुझ्या आईबाबांना फोन करून बोलावतो, असं म्हणून तो संतापाने बाहेर निघून गेला. हेमाने सुद्धा फोन हातात घेतला आणि म्हणाली, हॅलो, हो, लगेच या इकडे, असं म्हणत ती बाहेर गेली. थोड्याच वेळात हेमाचे आई वडील आणि हे लग्न जुळवणाऱ्या निवेदिताताई आल्या. सगळे हॉलमध्ये बसले होते. हेमाच्या आई वडिलांना काहीच अंदाज नव्हता की त्यांना इथे का बोलावलं आहे. हेमा थेट निवेदिताताईंकडे पाहून म्हणाली. तुम्हीच माझं लग्न ठरवलं होतं ना? मग सांगा, मला माझ्या नंदेच्या घरी साफसफाई करायला जावं लागतंय, हे बरोबर आहे का? तुम्हीच सांगितलं होतं ना की मला या घरात कधीही त्रास होणार नाही. मग आज हे सगळं काय चाललं आहे? 2 दिवसांपूर्वी मी आणि माझ्या जाऊबाई मिळून दिवाळीची साफसफाई केली आणि दुसऱ्याच दिवशी सासूबाई म्हणतात माझ्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या घराची साफसफाई करा. आता सांगा, मी त्यांच्या घरी जाऊन साफसफाई का करू? निवेदिताताई थोड्या गोंधळल्या. मग म्हणाल्या, अगं, यात एवढं काय मोठं आहे? नंदेच्या घरी थोडं काम केलंस तर काय बिघडलं? हेमाची आई रेखाताई लगेच प्रत्युत्तर देत म्हणाल्या, माझी मुलगी कोणाच्या घरी काम करायला जाणार नाही. ती कामवाली नाही, समजलात का? तेवढ्यात गीताताई उठल्या आणि म्हणाल्या, जर तुमच्या मुलीला काम करायचं नसेल तर तिला तुमच्याबरोबर घेऊन जा. तेव्हा हेमाचे वडील सतीशराव शांत पण कठोर आवाजात म्हणाले, हेमा, जा बाळा, तुझी बॅग पॅक करून घेऊन ये. आणि तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका, जर माझी मुलगी आमच्यासोबत जाणार असेल तर लग्नात आम्ही दिलेले 10 लाख रुपये आणि सगळं सामान आम्हाला परत मिळालं पाहिजे. माझ्या मुलीबरोबर ते सगळं परत जाईल जे ती या घरात घेऊन आली होती. आणि एवढंच नाही, ती कारसुद्धा, जी आम्ही तुमच्या मुलाला दिली होती. गीताताई रागाने म्हणाल्या. ठीक आहे, पण आम्ही आमच्या सुनेला जे दिलं होतं ते पण परत करावं लागेल. सतीशराव हसत म्हणाले, अहो, तुम्ही माझ्या मुलीला जे दिलं होतं ना, ते तर तुमच्या घरातच परत आलं आहे. आमच्याकडे तुमचं काहीच नाही. आणि जे दागिने आणि कपडे तुम्ही तिला दिले होते ते ती इथंच ठेवून जाईल. तेवढ्यात रेखाताई पुढे येऊन म्हणाल्या, आणि हो, आमच्या मुलीला दिलेली 3 लड्यांची सोन्याची चेन जी तुम्ही सध्या गळ्यात घालून बसलेले आहात, ती पण आम्हाला परत हवी आहे. निवेदिताताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या. अहो रेखाताई, या सगळ्या गोष्टीत आता उगाचच ताण घेऊ नका. जर हे लग्न मोडलं तर नुकसान सर्वांचंच होणार आहे, तुमचंही आणि यांचंही. मग त्यांनी गीताताईंकडे वळून सांगितलं, अहो ताई, तुमच्या मुलीच्या घरी साफसफाई करायची आहे ना, तर 2 कामवाल्या बाई लावा आणि कामं करून घ्या. या तुमच्या घराच्या सुना आहेत. या दोघी नंदेच्या घरी कामाला थोड्याच जातील. एक विचारू का?
तुमच्या मुलीला तिच्या वहिनींकडून घराची सफाई का करून घ्यायची आहे? गीताताई थोड्या चिडून म्हणाल्या. मी माझ्या मोठ्या सुनेलाही सांगितलं होतं, पण तिने असा वाद घातला नाही. गप्प गुमान ती नंदेच्या घरी काम करायला तयार झाली. 4 वर्ष झालीत ती प्रत्येक वर्षी आपल्या नंदेच्या घरी जाते. दिवाळी असो वा कोणताही कार्यक्रम ती कधीही नाही म्हणत नाही. हेमा हसत पण कडक आवाजात म्हणाली. तिला कामवाली बनून जायला आवडत असेल तर जाऊ द्या ना, मला मात्र त्यात काहीच रस नाही. तेवढ्यात हेमाची आई रेखाताई पुढे येऊन म्हणाल्या. प्रत्येक सून मोलकरीण नसते आणि प्रत्येक सासूला हे समजायला हवं. सून ही कोणाची तरी लाडकी मुलगी असते. दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या घरातल्या महिलांना किंमत द्यायला शिकायला हवं. आणि हो, जी सून नाही म्हणते ती वाईट नसते, ती फक्त आपली मर्यादा आणि आत्मसन्मानाची रक्षा करत असते. किंमत तोपर्यंतच मिळते जोपर्यंत ती दिली जाते. सून ही कुणाच्या प्रेमाने जपलेल्या मानाची असते. तिच्या आत्मसन्मानावर घाव घालणं म्हणजे स्वतःच्या घराचा पाया हलवण्यासारखं आहे. आणि हे लक्षात ठेवा, जी सासू आपल्या सुनेला नोकर समजते ती आपल्या मुलीला दुसऱ्यांच्या घरात नोकर बनवताना पाहते. इज्जत दिली तरच इज्जत परत मिळते. प्रदीप उठला आणि ठामपणे म्हणाला. आई, आता हा विषय इथेच थांबव. कोणीही स्नेहल ताईच्या घरी साफसफाईला जाणार नाही. जर ताईला घर साफ करून घ्यायचं असेल तर मी 2 कामवाल्या बाई पाठवतो, झालं. तो मग आपल्या सासू सासऱ्यांकडे पाहून म्हणाला. आई बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो, इथून पुढे हेमाला या घरात कोणताही त्रास होणार नाही. आणि आई, जर तुला वाटत असेल की माझ्या बायकोने माहेरी जावं तर मग मी सुद्धा माझ्या बायकोसोबत तिच्या माहेरी जाईन. गीताताई थबकल्या. प्रदीप बाळा, तू हे काय बोलतो आहेस? हो आई, प्रदीप निराधाराने म्हणाला. मी माझा संसार स्नेहल ताईमुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तेव्हा रेखाताई भावनिक पण ताकदीच्या आवाजात म्हणाल्या. हेमा बाळा, तुला इथून पुढे काही त्रास झाला तर फोन करायला घाबरू नकोस. अशा लोकांना सरळ करायला आम्हालाही येतं. आम्ही जसं दुसऱ्यांच्या मुलींना आपल्या घरात सन्मानाने ठेवतो तसं आम्हालाही अपेक्षित आहे की आमच्या मुलीला तिच्या सासरी सन्मान मिळावा. निवेदिताताईंनी मग गंभीर चेहऱ्याने गीताताईंकडे पाहत सांगितलं. अहो ताई, आता ही नाटकं थांबवा. नुकसान तुमचंच होईल. कारण जर या लोकांनी ठरवलं तर ते सरळ पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकतात की तुमच्या घरच्यांनी हुंडा घेतला आणि सुनेला मानसिक त्रास दिला आहे. मग तुमच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होईल ते तुम्ही विचार करा. एकतर हुंडाही घेतलात आणि वर दुसऱ्यांच्या मुलीचा सन्मानही हिरावून घेताय. विचार करा ताई, जर तुमच्या मुलीला तिच्या सासरचे लोक असंच वागू लागले तर तुम्हाला बरं वाटेल का? तुम्हाला आवडेल का की तुमच्या मुलीने नंदेच्या घरी जाऊन कामं करत बसावं? म्हणून सावध राहा आणि वेळेवर समजून घ्या, नाहीतर पुढे काय होईल याचा अंदाज तुम्हालाच आहे. निवेदिताताईंनी शांतपणे सगळ्यांना समजावलं. गीताताई काहीही न बोलता उठल्या आणि थेट आपल्या खोलीत निघून गेल्या. प्रदीपने हेमाच्या आई वडिलांकडे पाहत विश्वासाने सांगितलं. इथून पुढे तुमच्या मुलीला आमच्या घरात कोणताही त्रास होणार नाही. हेमाचे आई वडील निघून गेले आणि काही वेळानंतर घराचं वातावरण पुन्हा शांत झालं. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वैशाली स्वयंपाकघरात आली तेव्हा हेमा थंड चेहऱ्याने म्हणाली. ताई, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही. असं म्हणून ती वळली आणि निघू लागली. पाठीमागून वैशालीने विचारलं. का हेमा, काय झालं एवढं? हेमा पाठीमागे वळून तीक्ष्ण नजरेने म्हणाली. ताई, मला माहीत नव्हतं की तुम्ही एवढ्या लवकर बदलाल. तुम्ही एकाच वेळी 2 चेहऱ्यांनी वागाल असं वाटलं नव्हतं. खरंच तुमचा हा बदल पाहून आश्चर्य वाटलं. वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली. हेमा, तुला अजूनही कळलं नाही? तुझे आई वडील श्रीमंत आहेत पण माझे गरीब. तुझा नवरा, हो, तो सुद्धा तुझ्या आईबापांनी पैसे दिल्यानंतरही तुला त्रास देत होता. मग माझा नवरा मात्र, जर मी सासूबाईंच्या बाजूने बोलले नसते तर मला या घरातून हकलवून दिलं असतं. सासूबाई मला टिकू दिल्या नसत्या. हेमा ठाम आवाजात म्हणाली. ताई, कधी कधी स्वतःसाठीही पाऊल उचलावं लागतं. मग घरातून काढलं तरी चालेल, पण आत्मसन्मानाशी तडजोड नाही. पण हेमा, वैशाली डोळे पुसत म्हणाली.
माझ्यात तुझ्यासारखं धाडस नाही. मग तेच धाडस करायला शिका ताई. सासूबाईंची ही हुकुमशाही आता चालणार नाही, हेमा म्हणाली आणि थेट निघून गेली. काही दिवसांनी गीताताई आपल्या खोलीत बसून दोन्हीही सुनांना आवाज देत होत्या. तेव्हा हेमा आली आणि म्हणाली, काय झालं आई? गीताताई चिडून ओरडल्या, मी तुला सूप बनवायला सांगितलं होतं ना, अजून का नाही बनवलंस? हेमा शांत पण ठाम आवाजात म्हणाली, कारण मी बनवलेलं सूप तुम्हाला कधीच आवडत नाही, म्हणून आता मी बनवणार नाही. काम पण करायचं आणि वर तुमचा रागही सहन करायचा, हे सगळं आता माझ्याकडून सहन होणार नाही. गीताताई संतापल्या, हेमा तू स्वतःला काय समजतेस? हेमा म्हणाली, आई तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, पण लक्षात ठेवा तुमचा आगाऊपणा आणि टोमणे मी खूप सहन केले, आता मात्र नाही. तुम्हाला ज्याच्याकडून सूप बनवून घ्यायचं आहे त्याच्याकडून घ्या, पण माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका. असं ठणकावून सांगून हेमा खोलीतून निघून गेली. गीताताई दात ओठ खाऊन स्वतःशीच म्हणाल्या, माझ्या मुलाला येऊ दे आज मी या सुनेला धडा शिकवते. खूपच बोलायला लागली आहे ही. काही वेळानंतर प्रदीप आला. त्याचं पाऊल पडताच गीताताई रडत त्याला आवाज देऊ लागल्या, प्रदीप, अरे प्रदीप. तो धावत आला. काय झालं आई? गीताताई रडत म्हणाल्या, तुझी बायको मला माहीत नाही काय काय बोलून गेली आहे. जेव्हापासून तिचे आई वडील इथे येऊन धमकी देऊन गेलेत ना, तेव्हापासून तिचं तोंड थांबतच नाही. तोंडाला जे येईल ते बोलते. प्रदीप थोडा थांबून म्हणाला, आई मला का सांगतेस हे? जेव्हा हेमा या घरात आली होती तेव्हा ती गप्प होती, फक्त तुझं ऐकत होती, पण तूच तिला असं वागायला भाग पाडलंस. आता तुम्ही दोघी भांडलात, वाद घातलात, मला मध्ये घेऊ नकोस. मी आता या वादात पडणार नाही, असं म्हणून प्रदीप थेट आपल्या खोलीत निघून गेला. गीताताई थबकल्या, हात जोडले आणि पुटपुटल्या, माझा मुलगा माझाच राहिला नाही, आता तो माझ्या सुनेचीच भाषा बोलतो. यापेक्षा तर माझा मोठा मुलगा बरा. मी त्याच्या लग्नात हुंडा घेतला नाही, म्हणूनच ती सून माझ्यासाठी चांगली आहे. ही मात्र हुंडा घेऊन आली आहे म्हणून माझ्या डोक्यावर बसली आहे. माझी मोठी सून माझं प्रत्येक बोलणं ऐकते आणि ही नोकरी करणारी मुलगी, आजच्या काळातली बिनधास्त सून, ती माझं ऐकल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.